आज ना माझ्यासोबत दोन छान अशा गोष्टी घडल्यात। आता काय ते पुढे तुम्हाला सांगते, पण त्याआधी माझं रुटीन शेअर करते। आज सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे केली आणि मस्त आहे ना कोमट पाणी पिलं। तर रोज सकाळी थोडंसं कोमट पाणी मी पितच असते असो। त्यानंतर आहे ना हे टी शर्ट जे बघता ना, हे प्रिशाच्या पप्पांचं टी शर्ट होतं। म्हटलं ते मला कसं वाटतंय त्याचं उद्घाटन मीच करते, म्हणून मी ते घालून पाहिलं। दिसायला तर खूप छान वाटत होतं, पण खूप जास्त ढिलं सुद्धा झालेलं होतं असो। त्यानंतर आहे ना चॉकलेट ओट्स आहे ना मी दुधामध्ये भिजवत घातलेले। आता हे ओट्स आहे ना आपल्या बाळासाठी पण खूप जास्त हेल्दी आहेत। ह्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रुट्स घातलेले आहे आणि मस्त असा सकाळचा नाश्ता मी तेच केलेला होता। खाऊन वगैरे झाले होतं आणि मावशीचे लेकरं ना ते झोपले ते म्हटले मला काय उठवायचं नाही, त्यामुळे त्यांना म्हटलं तुम्ही झोपा। आणि त्यांच्यासोबत ना मीही दुपारी झोपले, त्यामुळे मला काही क्लिप्स काढता आले नाही। डायरेक्टली आम्ही 2 वाजता उठलो। उठल्यानंतर ना व्हिडिओ घेतला, सगळे आम्ही पारुशेच वाटत होता। आता मी तर आंघोळ करून सुद्धा मला असं वाटत होतं मी पारुशे एक काय, कारण गरमीमुळे खूप जास्त घाम सुद्धा येतो, त्यामुळे ना असं काहीतरी दिसतं असो। त्यानंतर इथे प्रिशा सुद्धा खूप जास्त आहे ना खराब झालेली होती, म्हणजे तिचं डोकं सुद्धा विंचरलं नव्हतं, काही नव्हतं, त्यामुळे तीही तशी झालेली होती। आणि त्यानंतर ना आमच्यासाठी वरण भात सुद्धा केलेला होता मस्त आहे ना। खूप जास्त भूक लागलेली, कारण हे सर्वजण उशिरा उठलेले, त्यामुळे ना सर्वांना खूप जास्त भूक लागली। मस्त असं वरण भात खाल्ला आणि नंतर आला होता पार्सलवाला। आता ह्या पार्सलमध्ये काय आलेलं होतं ते म्हणजे प्रिशाच्या पप्पांनी मागवलेलं, हे मला माहीतच नव्हतं, पण माझ्यासाठी सरप्राईज होतं, ते सुद्धा मला खूप छान वाटलं। हे माझं होतं पहिलं। आणि दुसरं ना नंतर आम्ही जेवण वगैरे करत बसलो आणि त्यानंतर आहे ना तो माणूस आहे ना मला ओळखत होता, हे मला वाटलंच नव्हतं असंही माणूस मला कोण ओळखन। तो मला म्हटला तुम्ही व्हिडिओज काढतात का, तर हे शब्द ऐकून मला खरंच खूप छान वाटलं असो। त्यानंतर जेवण वगैरे करून आहे ना आम्ही भांडे घासले आणि नंतर म्हणजे मला पार्सल कधी ओपन करू हेच पडलेलं होतं। त्यातच सर्वात आधी ना पहिलं पार्सल ओपन केलं, त्यामध्ये 2 असे छान कुर्तीज भेटलेल्या होत्या आणि नंतर आहे ना दुसरं सुद्धा ओपन करायला घेतलं, त्यामध्ये 3 अशा कुर्तीज होत्या। इतके छान छान कुर्तीज होत्या ना, आणि खरं सांगू का न मागता असं काही भेटलं तर खरंच खूप जास्त आनंद होतो। तर मी तुम्हाला कुर्ती कशा आहेत हे सुद्धा शेअर करते। तर ही आहे ना पहिली कुर्ती आहे ती, जी की व्हाईटवाली आहे आणि खरं सांगते खूप जास्त छान आहे, म्हणजेच मला प्रेग्नन्सीमध्ये कम्फर्टेबल वाटेल असं आहे। आता हे ना मी ऑनलाईनच मागवलेलं आहे, पण ह्याची लिंक काय मला तुमच्यासोबत शेअर करता येणार नाही, तरी सुद्धा तुमच्यासोबत दाखवतेच। खरंच खूप छान छान असे होते आणि त्यामध्ये ना मी असं काहीतरी व्हिडिओ शूट करते ना, प्रिशा माझी मध्ये करत होती आणि तिला वाटत होतं मी काहीतरी वेगळंच करते। आता तिने ब्लॅक घातलेलं, मीही ब्लॅक घातलं आणि मी इथं मोबाईल ऑन करून ठेवला होता, म्हणून ती पुढे येत होती। म्हटलं चला तुलाही घेते मी व्हिडिओमध्ये। आता हे व्हिडिओ ना एंड करते मी इथंच आमच्या दोघींच्या, प्रिशाकडनं आणि माझ्याकडनं बाय बाय। चला पुन्हा भेटू अशाच